15 मिनिटांनी इन्स्पेक्टर पाटील परत आले तेव्हा त्यांच्याबरोबर 4 हत्यारबंद पोलीस होते. येतानाच पाटलांनी त्या पोलिसांना काही सूचना दिलेल्या असाव्यात. आत आल्या आल्या ते एक एक मोक्याची जागा अडवून उभे राहिले. पाटील बाजूच्या रूममध्ये फोन घेण्यासाठी गेले. पटवर्धनांनी क्रेडलवरून उचलून रिसिव्हर खाली ठेवलेला असावा. खोलीत आता कमालीची शांतता पसरली होती. प्रत्येकाच्याच मनावर एक प्रकारचं टेन्शन आलं होतं. त्यात समोर हत्यारबंद पोलीस. मी चित्त एकाग्र करून पाटलांचं फोनवरचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. हॅलो. पाटलांचा आवाज ऐकू आला. बरं. अच्छा. व्हेरी गुड. इकडंच या. त्यालाही बरोबर घेऊन या. या. ठीक आहे. आणि पाटलांनी फोन ठेवल्याचा आवाज आला. पुन्हा पाटील आमच्या रूममध्ये येऊन आपल्या खुर्चीवर बसले. त्याचवेळी आणखीन एक हवालदार आत आला. इन्स्पेक्टर पाटलांना सॅल्यूट मारत आदबीनं म्हणाला, डायमंड डिटेक्टिव्ह एजन्सीचे कोणी मेजर नाईक नावाचे ग्रस्त बाहेर आले म्हणतात. इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला बोलवले. त्यांना आत पाठव. हवालदार बाहेर निघून गेला आणि काही क्षणात एक 50शीचा उंचापुरा भरदार मिशांचा मजबूत देहयष्टीचा माणूस आत आला. रूममध्ये एवढ्या लोकांना बघून क्षणभर तो चमकला आणि मग इन्स्पेक्टर पाटलांकडे बघून चेहऱ्यावर किंचितचं स्मित करत तो पुढे आला. त्यांच्याशी हात मिळवत त्यांनी आपली ओळख सांगितली. बसा. एका खुर्चीकडे बोट दाखवत पाटील म्हणाले. मेजर नाईक खुर्चीवर बसतात पाटलांनी बोलायला सुरुवात केली. नाईक साहेब, एका केसच्या संदर्भात चौकशी करत असताना घटनास्थळी आम्हाला आपल्या डिटेक्टिव्ह एजन्सीनं पाठवलेला हा रिपोर्ट मिळाला आहे, ज्याच्या खाली तुमचीच सही आहे. बघा. आणि पाटलांनी नवलभाईंच्या केबिनमध्ये सापडलेला आणि मी कालच पाहिलेला तो 2 पानी रिपोर्ट मेजर नाईकांच्या हातात दिला. मला सांगा, हा रिपोर्ट आपण कोणाला पाठवला होता? पाटलांनी विचारलं. मेजर नाईकांनी तो रिपोर्ट पाहिला. पुन्हा पाटलांच्या समोर ठेवत ते शांत स्वरात म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, आय एम व्हेरी सॉरी. हा रिपोर्ट आम्हीच पाठवला हे खरं आहे, पण तो कोणाला हे नाही सांगू शकत आम्ही. म्हणजे? पाटलांचा चेहरा लाल बुंद झाला होता. प्लीज इन्स्पेक्टर. पाटलांचा चेहरा बघून नाईक घाईघाईनं म्हणाले, गैरसमज करून घेऊ नका. माझ्या म्हणण्याचा अर्थ, आम्हाला आमच्या क्लायंटचं नाव माहिती नाही आहे. कसं शक्य आहे हे? इन्स्पेक्टर साहेब, डिटेक्टिव्ह एजन्सीकडे असेच लोक येतात ज्यांना आपलं नाव गुप्त ठेवून हवी ती माहिती गोळा करायची असते. आमच्या ह्या क्लायंटनंही स्वतः समोर न येता टेलिफोनवरून आमच्यावर एक कामगिरी सोपवली होती. ॲडव्हान्स म्हणून रोख 500 रुपये एका पाकिटात घालून बाय पोस्ट पाठवले होते. नाही, पण कोणची कामगिरी सोपवली होती? मिस नीतावर पाळत ठेवण्याची. नाईक चोरट्या नजरेनं नीताकडे बघत म्हणाले, आम्हाला दिल्लीच्या एका हॉटेलचा पत्ता दिला होता. त्या पत्त्यावर आम्ही लेखी रिपोर्ट पाठवायचा होता. शिवाय फोन नंबरही दिला होता. अगदी काही इमर्जन्सी असली तरच या फोनचा उपयोग करावा अशी आम्हाला सूचना दिली होती. कोणत्या हॉटेलचा पत्ता दिलता तुम्हाला? हॉटेल अलका, कॅनॉट सर्कल, रूम नंबर 23. आणि तिथला फोन नंबर 334328. हा फोन नंबर हॉटेल अलकाचा आहे का? नाही. हा फोन नंबर गुरचरण सिंग नावाच्या व्यक्तीचा आहे. त्याचाही पत्ता आम्ही शोधून काढला आहे. फ्लॅट नंबर 3, चाणक्यपुरी, दिल्ली. याचा अर्थ इमर्जन्सी रिपोर्ट तुम्ही फोनवरनं वेगळ्या ठिकाणी देत होता आणि लेखी रिपोर्ट हॉटेल अलकाच्या पत्त्यावर पाठवत होता, बरोबर? यस, करेक्ट. लेखी रिपोर्ट पाठवताना तुम्ही त्याच्यावर घेणाऱ्याचं नाव लिहित नव्हता का? आम्ही लिहित असतो. खरं असो खोटं असतो, तुम्हाला सांगितलं नसतं का? मेजर नाईकांनी पाटलांना उलटा प्रश्न केला. आम्ही फक्त हॉटेल अलका, कॅनॉट सर्कल, रूम नंबर 23
एवढाच पत्ता पाकिटावर लिहित होतो. कदाचित आमच्या त्या क्लायंटनं ती 23 नंबरची रूम कायमची बुक केलेली असावी. मध्येच मी म्हणालो, पाटील साहेब, हरबिंदर सिंग साहेबांना विचारा ना, ते दिल्लीला कुठे राहत होते. येऊ शट अप, हरबिंदर सिंग खवळून ओरडला. तर दिल्लीला आपण कुठं राहत होता मिस्टर हरबिंदर सिंग? त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत पाटलांनी विचारलं. हरबिंदर सिंग चुळबुळत गप्प बसून राहिला. हे बघा मिस्टर हरबिंदर सिंग, काय आहे ते तसं आम्ही बी शोधून काढू शकतो. कमीत कमी आम्ही एवढं तरी लगेच शोधून काढू का हॉटेल अलकाच्या रूम नंबर 23मध्ये कोण राहत होतं. शिवाय त्या गुरचरण सिंगचा पत्ताही आमच्याकडं आहेच ना. तेव्हा मी हॉटेल अलकामध्ये राहत होतो. शेवटी अगदी नाईलाज झाल्याप्रमाणे हरबिंदर सिंगनं पडेल आवाजात उत्तर दिलं. म्हणजे नीतावर पाळत ठेवायची कामगिरी तुम्हीच नाईक साहेबांच्यावर सोपवली होती तर? हरबिंदर सिंगचा चेहरा कमालीचा अस्वस्थ, बेचैन झाल्यासारखा दिसत होता. आणि मध्येच एकाएकी उत्तेजित स्वरात मेजर नाईक म्हणाले, 99% सांगतो हेच आमचे क्लायंट आहेत. मी ह्यांचा आवाज ओळखतो. फोनवर मी 2-3दा त्यांच्याशी बोललो आहे. अरे 2-3दा? तेही फोनवरून बोललेल्या माणसाला केवळ आवाजावरनं तुम्ही ओळखू शकता? कमाल आहे तुमची. हरबिंदर सिंग काहीशा उपहासानं मेजर नाईकांना म्हणाला. मिस्टर, आर्मीमध्ये मी मेसमध्ये काम करत होतो म्हणून मला मेजर केलेलं नव्हतं. आणि ही डिटेक्टिव्ह एजन्सी मी काढली आहे ती माझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे म्हणून काढलेली नाही आहे. माणसाच्या बोलण्याची ढब, शब्दांचे उच्चार आणि आवाजाचा व्हॉल्यूम यावरून, नुसत्या आवाजावरून मी त्या माणसाला ओळखू शकतो. समजलं? हरबिंदर सिंगच्या त्या उपहास गर्भस्वरामुळे नाईकसाहेब चांगले तापले होते. किती केलं तरी शेवटी माणूस आर्मीतला होता. तो हे असलं काही कसा सहन करेल? नाईकसाहेब प्लीज जरा प्लीज, पाटलांनी नाईकांना शांत करत म्हटलं. आणि मग पुन्हा हरबिंदर सिंगकडे बघत कठोर आवाजात म्हटलं, मिस्टर हरबिंदर सिंग, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. नेतावर पाळत ठेवण्याची कामगिरी तुम्हीच नायकांवर सोपवली होती का? हो, काहीशा नरम आवाजात हरबिंदर सिंग उत्तरला. का बरं? ते नाही सांगू शकत. मी सांगते ना ते. एकाएकी नीता संतापानं हरबिंदर सिंगकडे बघत म्हणाली, हा महासंशयी माणूस आहे. ह्याला माझ्या चारित्र्याचा संशय आलेला असावा म्हणून ह्याने एवढ्या खालच्या पातळीवर उतरून माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी एखाद्या डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली असणार. असं काही करेल याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. मिस नीता म्हणते ते खरं आहे का मिस्टर हरबिंदर सिंग? या विषयावर मला बोलायचं नाही काही. ठीक आहे, पाटील म्हणाले आणि मग पुन्हा मेजर नाईकांकडे वळले. तर हा रिपोर्ट तुम्ही दिल्लीला हॉटेल अलकाच्या पत्त्यावर पाठवला होता का? पाठवला होता बाय एअरमेल. हा रिपोर्ट जर तुम्ही दिल्लीला पाठवला होता तर तो काल मिस्टर नवलभाईंच्या ऑफिसमध्ये कसं काय आला बरं? पाटलांनी नाईकांना विचारलं. आता ते मी कसं काय सांगणार ना. मिस्टर हरबिंदर सिंग, तुम्ही सांगू शकाल का ते? नाही, मला हा रिपोर्ट मिळालाच नाही आहे. आत्ता पहिल्यांदा मी तो बघतोय. का हो नाईक साहेब, हा रिपोर्ट तुम्ही एनवलपमध्ये घालून पाठवला होता ना? अर्थात त्याच्याशिवाय तो कसा पाठवणार? पाटलांनी हा प्रश्न का विचारला ते माझ्या लगेच लक्षात आलं. ज्या इन्व्हलपमधनं हा रिपोर्ट पाठवला होता ते इन्व्हलप नवलभाईंच्या ऑफिसमध्ये कुठेही सापडलेलं नव्हतं. कदाचित ज्या कोणाच्या हातात हा रिपोर्ट पडला होता त्यांनी वरचं इन्व्हलप काढून फाडून फेकून दिलेलं असावं, किंवा मग तो रिपोर्ट इन्व्हलपमध्ये घातलाच गेला नव्हता. पण नाईक तर सांगत होते की इन्व्हलपमध्ये घालून पाठवला होता. मग नाईकाला खोटं बोलायचं कारण काय? आणि मला वाटतं पाटीलही असाच काहीतरी विचार करत असणार. ते काही बोलण्यापूर्वी मगाचाच तो हवालदार पुन्हा आत आला. पण ह्यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्याबरोबर साधारण 60 वर्षाचा एक गृहस्थ होता. धोतर, वर सोन्याची बटणं असलेला नेहरू शर्ट, कपाळावर केशराचा टिळा, उजव्या हातात सोन्याच्या 2 अंगठ्या,
चेहऱ्यावर टिपिकल व्यवहारी हास्य. त्याच्या ह्या एकंदर वेशावरूनच तो व्यापारी वृत्तीचा माणूस आहे हे स्पष्टपणे लक्षात येत होतं. हे रतिलाल चांदमल, हवालदारानं पाटलांना सांगितलं. बसा बसा चांदमलजी, बसा. आपल्या बाजूच्या खुर्चीकडे बोट करत पाटील म्हणाले. पाटलांनी दाखवलेल्या खुर्चीवर चांदमलजी बसले. मग समोर बसलेल्या इतर व्यक्तींवरनं त्यांनी नजर फिरवली. हरबिंदर सिंगला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचं आणि नेहमीचं व्यापारी हास्य उमटलं. अरे शेंगसाहेब, आपण इथे कसे? सलगीच्या स्वरात त्यांनी विचारलं. आजच आलो दिल्लीहून, हरबिंदर सिंगनं संक्षिप्त स्वरात उत्तर दिलं. चांदमलजींनी एवढ्या सलगीनं आपल्याशी बोलावं हे हरबिंदर सिंगला आवडलं नव्हतं हे त्याचा चेहराच सांगत होता. आणखी एक गोष्ट मी मार्क केली होती. चांदमलजींना असं तिथे अचानक बघून हरबिंदर सिंग काहीसा बेचैन झाला होता. सर हे, असं म्हणत हवालदारानं एका लिफाफ्यात असलेली वस्तू पाटलांच्या हातात दिली. पाटलांनी लिफाफा उघडून त्यातून ती वस्तू बाहेर काढली. लिफाफा तसाच बाजूला टेबलावर ठेवला. त्यांच्या हातात तोच चांदीचा सिगरेट लायटर होता. लायटर तुमचा आहे का मिस्टर हरबिंदर सिंग? पाटलांनी डायरेक्ट प्रश्न. नाही, हरबिंदर सिंगनी झटकन उत्तर दिलं. एवढ्या झटपट उत्तर द्यायची घाई करू नका हरबिंदर सिंग साहेब. तुम्ही तर हा लायटर अजून व्यवस्थित पाहिला बी नाही. घ्या, व्यवस्थित बघा, मग उत्तर द्या. असं म्हणत पाटलांनी तो लायटर हरबिंदर सिंगच्या पुढ्यात सरकवला. अगदी अनिच्छापूर्वक हरबिंदर सिंगनं तो लायटर उचलला. नीताही त्या लायटरकडे बघत होती. काहीतरी बोलण्यासाठी तिने तोंड उघडलं, पुन्हा मिटलं. माझ्याप्रमाणे पाटलांच्याही ते लक्षात आलं. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं मिस नीता, पाटलांनी नीताकडे रोखून बघत म्हटलं. मला? छे, मला काही नाही, नीता काहीशी गडबडून म्हणाली. लायटर तुम्ही या हरबिंदर सिंग साहेबांकडं पाहिला होता असं तर तुम्हाला म्हणायचं नव्हतं ना? नाही, तसं काही नाही. नीताची उत्तर देताना फार तारांबळ उडाली होती. हा लायटर माझाच आहे. अचानक हरबिंदर सिंग म्हणाला. अरे आता तर आपण म्हणत होता ना. सॉरी, तुमचं म्हणणं बरोबर होतं. मी लायटर व्यवस्थित पाहूनच उत्तर द्यायला हवं होतं. माझा हा लायटर मी दिल्लीला जाण्यापूर्वी हरवला होता. मी ते विसरलोही होतो. तुम्हाला कुठे सापडला हो हा? हरबिंदर सिंगनी पाटलांनाच उलटा प्रश्न केला. कुठं हरवला होता? त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत पाटलांनी विचारलं. नाही, काही आठवत नाही आहे, फक्त दिल्लीला जाण्यापूर्वी हरवला होता एवढंच आठवतंय. मिळाला कुठे तुम्हाला? मिस्टर नवलबाईंच्या केबिनमध्ये. आमचा असा तर्क आहे, नवलबाईंची त्यांच्या खुन्याशी जेव्हा झाटापट झाली तेव्हाच तो त्या खुन्याच्या हातून तिथं पडलेला असावा. हो, आय सी. मग तसं असेल तर ह्या लायटरचं स्पष्टीकरण मिस्टर विक्रमच देऊ शकतील नाही का? हरबिंदर सिंग म्हणाला. म्हणजे विक्रमने नवलबाईंचा खून केला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? प्रेत त्याच्या कारच्या डिकीत मिळालं आहे. त्या अर्थी खुनाशी काचा काहीतरी संबंध. वा हरिभाई, वा. हरिभाई याला म्हणतात डोकं बरं का. मी मध्येच बोललो. आमच्या पाटील साहेबांच्या डोक्यात ही गोष्ट अजून कशी काय नाही आली बुवा? माझ्या आवाजातला सरळ चेष्टेचा स्वर हरबिंदर सिंगच्या लक्षात आला. काहीशा तीक्ष्ण नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. आयुबच्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या होत्या. त्याची जळजळीत नजर माझ्यावर रोखली गेली होती. पाटील साहेब, तुम्ही एक काम करा, इन्क्वायरी काउंटरवर चौकशी करा. रात्री 12 ते 4च्या दरम्यान दिल्लीला जायला एखादं प्लेन आहे का? असल्यास काल रात्री त्या प्लेनची ऐन वेळेला काउंटरवर येऊन तिकीटं खरेदी केलेले किती पॅसेंजर होते? त्यांची नावं काय? साधारण वर्णन काय? तुला काय म्हणायचे माझ्या लक्षात आलं विक्रम, पण सरळ हरबिंदर सिंग नावाचा पॅसेंजर त्या प्लेनमध्ये होता का असं विचारलं तर पडदिशी कळन. पाटील साहेब, तशी चौकशी तुम्ही केली तर ते नाव तुम्हाला कधीही पॅसेंजर लिस्टमध्ये सापडणार नाही.
काय आहे, काही लोकांना आपल्या खऱ्या नावानं प्रवास करायची कधी कधी लाज वाटते ना पाटील साहेब. असं म्हणत मी हरबिंदर सिंगकडे पाहिलं. हरबिंदर सिंग माझ्याकडेच बघत होता. त्यावेळी त्याला जर शंकरासारखा तिसरा डोळा असता तर तो त्याने नक्कीच उघडला असता. मला काय म्हणायचं आहे ते आता पाटलांच्या लक्षात आलं. साठे जरा चौकशी करा. पाटलांनी बाजूला उभ्या असलेल्या हवालदाराला हुकूम सोडला. हवालदार साठे बाहेर निघून गेला. जवळजवळ 15-1 मिनिटांनी साठे हवालदार परत आला. हातातला कागद त्यांनी पाटलांच्या समोर ठेवला. हे बघा, दिल्लीला जाण्यासाठी रात्री 1:35 एक फ्लाईट आहे. दिल्लीला ते पहाटे 3:30 वाजता पोचतं. काल रात्री ऐन वेळेला येऊन त्या फ्लाईटचं तिकीट खरेदी करणारे 3 जण आहेत. त्यांची नावं अशी आहेत: अँथनी डिसोजा, दुसरा नरेंद्र कोहली आणि तिसरा रुस्तुम पेस्तनजी. पाटील साहेब, बुकिंग क्लार्कनं तिघांची वर्णनं दिली आहेत. दिले ना. रुस्तुम पेस्तन हा म्हातारा पारशी होता. अँथनी डिसोजा तरुण होता, रंग काळा, काहीसा स्थूल आणि बुटका. नरेंद्र कोहली हा पण तरुण, गोरापान, जवळजवळ 6 फूट उंची. त्यांनी ओव्हरकोट घातला होता आणि त्याच्या हनवटीव लक्षात येण्या इतपत खड्डा होता. हे कोहलीचं वर्णन वाचताना पाटील हरबिंदर सिंगकडे पाहत होते. पाटील, या नरेंद्र कोहलीवर लक्ष केंद्रित करा, मी म्हणालो. मिस्टर हरबिंदर सिंग, तुम्ही काल मुंबईत होता आणि रात्री 1:35च्या प्लेनने दिल्लीला गेला होता? मुळीच नाही. मी आत्ता तुमच्या समोर दिल्लीहून आलो आहे आणि तुम्ही त्या कोणा नरेंद्र कोहलीच्या वर्णनावरनं माझा संशय घेत असाल तर तो साफ चुकीचा आहे. गोरा रंग, 6 फूट उंची आणि हनवटीवर खड्डा असणारा मी काही एकमेव मुंबईत माणूस नाही आहे. तुम्ही ह्या मूर्ख रिपोर्टरच्या नादी लागून जर मला हरबिंदर सिंग तावातावानं बोलत असताना हवालदार साठे मध्येच म्हणाला, सर, मी त्या तिन्ही प्रवाशांचे रिझर्वेशनचे फॉर्म आणलेले आहेत, जे त्यांनी स्वतः भरलेत, स्वतः त्याच्यावर सही केली. असं म्हणत साठेनं रिझर्वेशन फॉर्म काढले, पाटलांच्या समोर ठेवले. वा वा साठे, माझ्या हाताखाली चांगला तयार झाला की राव तू. पाटील साठेकडे बघत म्हणाले. मनात आलं, आयला हे पाटील म्हणजे पाटीलच आहेत. दुसऱ्याच्या क्रेडिटमध्ये सुद्धा स्वतःचा अर्धा वाटा सांगणारच. आता या साठेनं बिचाऱ्यानं स्वतःचं डोकं चालवलं की लगेच माझ्या हाताखाली शिकला. वा. हरबिंदर सिंग, मला तुमच्या हस्ताक्षराचा नमुना पाहिल. कुठलीही प्रस्तावना न करता पाटील म्हणाले. काय चावटपणा चालवलाय हो तुम्ही इन्स्पेक्टर. खुर्चीतून उठून उभं राहत हरबिंदर सिंग संतापानं ओरडला. हे बघा, तुम्ही माझ्यावर अशा प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही. तुमच्या शब्दाला मान देऊन मी आत्तापर्यंत थांबलो, आता मी इथे 1 मिनिटसुद्धा थांबणार नाही. असं म्हणत हरबिंदर सिंग सरळ चालायला लागला तसे दाराजवळचे 2 सशस्त्र पोलीस पुढे आले. मिस्टर हरबिंदर सिंग, गप खुर्चीत येऊन बसायचं काय, पाटील हुकमी आवाजात म्हणाले. नाही नाही, तुम्ही मला असं जबरदस्तीनं अडकवून ठेवू शकत नाही. हे असं ऐकणार नाही रे. अटक करा याला. पाटील दाराजवळच्या पोलिसांना उद्देशून ओरडले. दुसऱ्या क्षणी हरबिंदर सिंगच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. लगेच आयुबला अटक करण्यात आली. नीताला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. या पोरीला यातलं काही माहिती नाही आहे याची तोपर्यंत मला खात्री झाली होती, पण शेवटी तीही त्यांची साथीदार होती. अजाणतेपणी का होईना ती त्यांच्या कटात सामील झाली होती. शहासाहेब, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आपल्या गाडीकडे जाणाऱ्या जीवनदास शहांना मी हाक मारली. शहा थांबले. मी त्यांच्याजवळ जाताच प्रश्नार्थक मुद्रेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. 100च्या 5 नोटा काढून मी शहांच्या समोर धरत म्हटलं, शहासाहेब, तुमचे पैसे. अरे राहू दे. माझ्या हातावर थोपटत शहा म्हणाले, नाही नाही शहासाहेब, हे बघा, या पैशावर माझा कसलाही हक्क नाही हो. तुमची इथे भेट झाली म्हणून, नाही तर हे पैसे परत करण्यासाठी मी तुमच्याकडे येणार होतो. मला माफ कर विक्रम, मी सुद्धा तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. नेव्हर माइंड आहोत, त्यात तुमची काहीच चुकी नाही आहे. शहा अजूनही माझ्या हातातल्या नोटा घ्यायला तयार नव्हते. मी जबरदस्तीनं त्यांच्या खिशात कोंबल्या. शहासाहेब, मला अजूनही एक गोष्ट कळली नाही आहे. कोणती बरं? तुम्ही ती ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार हवा असल्याची जाहिरात कशासाठी दिली होती हो? अरे कारण मलाही त्या ॲक्सिडेंटची शंका आली होती. तुम्हाला कशी काय शंका आली होती?
हे बघ, तुझ्याप्रमाणे अर्चनानी मलाही सांगितलं होतं की 14 ऑगस्टला 4:30 वाजता तिने नवलबाईंची गाडी बघितली, तेव्हा ती अगदी चांगल्या परिस्थितीत होती. मी स्वतःला एक्सपोज करता ही गोष्ट विमा कंपनीच्या नजरेला आणू इच्छित होतो की एका बनावट ॲक्सिडेंटच्या आधारे त्यांना 50,000 रुपयांना फसवण्याचा प्रयत्न चालला आहे. म्हणून मी 4ही भाषेतल्या प्रमुख वर्तमानपत्रात तो ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार हवा अशी जाहिरात दिली. पहिल्यांदा 100, मग 250 आणि मग 500 रुपयाचं बक्षीससुद्धा जाहीर केलं. मी या बक्षिसाची रक्कम 1,000 रुपयापर्यंत वाढवत नेणार होतो आणि तरीही कोणी साक्षीदार पुढे आला नसता. म्हणजे तसा तो येणार नव्हता, कारण ॲक्सिडेंट झालाच नव्हता. तर हा एक भक्कम पुरावा झाला नसता का की असा ॲक्सिडेंट झालेलाच नाही. अर्चनानं जे काही सांगितलं त्यात तिची काही चूक नाही याची तोपर्यंत माझीही खात्री पटली असती. शिवाय रोज येणारी जाहिरात आणि वाढत जाणारी बक्षिसाची रक्कम बघून तोपर्यंत विमा कंपनीलाही या ॲक्सिडेंटबद्दल शंका निर्माण झाली असती. विमा कंपनीनं पोलिसांच्या मदतीनं पुन्हा या ॲक्सिडेंटची चौकशी केली असती आणि हा ॲक्सिडेंट बनावट आहे हे सिद्ध होऊन नवलभाई पटेल विमा कंपनीला फसवल्याच्या आरोपाखाली गेला असं का नाही तुरुंगात. पण यात तुमचा काय फायदा होता. विक्रम मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात, पण नवलभाई हा माणूस एक नंबरचा हलकट होता, हरामी होता. माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट त्याला माहिती झाली होती की त्यामुळे माझं आत्ताचं सुखी समाधानी आयुष्य फार उद्ध्वस्त झालं असतं आणि त्या गोष्टीची धमकी देऊन तो मला ब्लॅकमेल करत होता. माझ्याबरोबरची पार्टनरशिप तोडायला बघत होता, कारण आमची कंपनी जोरात चालली होती. खरं सांगायचं तर मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवून कंपनीला वर आणण्याचं काम मी केलं होतं. रात्रंदिवस मेहनत मी केली होती. पण आता कंपनीचं नाव झालं होतं, त्यामुळे त्याच्या मनात कंपनीचे आपण एकमेव मालक असावं असे विचार घोळायला लागले. त्यासाठी तो मला थोडीफार रक्कम देऊन पार्टनरशिप तोडण्यासाठी माझ्या मागे लागला. त्यामुळे विमा कंपनीला फसवण्याच्या आरोपाखाली तो तुरुंगात गेला असता तर मग सगळ्या कंपनीचा मीच एकमेव मालक झालो असतो. माझ्या डोक्यावर असलेली टांगती तलवार नाहीशी झाली असती आणि त्यानंतर तो माझ्याबद्दल काहीही बरळला असता तरी कोणी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नसता. पण जेव्हा तुझं पत्र मला मिळालं ना, तेव्हा माझ्या या सगळ्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी पडलं. मी तुला भेटलो आणि तुझ्या आत्मविश्वासानं त्या बनावट अपघाताची इतकी बारीक सारीक माहिती सांगितलीस की तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास बसला. माझी खात्री पटली ॲक्सिडेंट झालाय आणि नवलभाई सांगतोय तो तसाच झालाय. अर्चनाच्या बघण्यातच काहीतरी चूक झाली असेल म्हणून मी तुला 500 रुपये दिले आणि सगळं काही विसरून जा असं सांगितलं. मी स्वतःसुद्धा माझ्या डोक्यातनं हे सगळं काढून टाकायचा प्रयत्न केला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही ती जाहिरात देण्यामागे एवढं मोठं रामायण होतं तर, असं म्हणत मी हसलो. जीवनदास शहाही हसले. मग माझा हात हातात घेत म्हणाले, आता तूही माझ्या एका शंकेचं निरसन कर. तू खोटा साक्षीदार का बनलास. अहो, तुम्हाला जसं वाटत होतं की तुमच्या त्या जाहिरातीकडे विमा कंपनीचं लक्ष जावं आणि विमा कंपनीच्या मनात संदेह निर्माण व्हावा की हे कसं काय शक्य आहे की ॲक्सिडेंट बघणारा एकही साक्षीदार नाही. पण माझ्या मनात त्यापूर्वीच ही शंका निर्माण झाली. मलाही त्या ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी रहस्य आहे असं वाटायला लागलं. माझ्या रिपोर्टर मित्राकडनं जेव्हा मला या ॲक्सिडेंटविषयी आणखीन माहिती मिळाली तेव्हा मी जास्तच बुचकळ्यात पडलो. त्याचवेळी जेव्हा मला खोटा साक्षीदार बनायला भाग पाडण्यात आलं तेव्हा माझ्या मनातली शंका अधिकच दृढ झाली. खोटा साक्षीदार बनून पुढे काय काय घडतंय ते बघण्यासाठी मी ती ऑफर स्वीकारली. माझी खात्री होती की माझी ही खोटी साक्ष माझ्या हातात काहीतरी धागेदोरे देईल ज्याला धरून मला पुढे सरकता येईल. आणि त्याप्रमाणे घडलं. पुढे जे काही घडलं ते सगळं तुमच्यासमोर घडलं. मग तू इतक्या आत्मविश्वासानं कसं काय सांगितलं की तुझ्या कारमध्ये ठेवलेलं नवलभाईचं प्रेत त्या हरभिंदर सिंगनी ठेवलं म्हणून. जीवनदास शहांनी लहान मुलाच्या उत्सुकतेनं विचारलं. मी हसलो, कारण हसण्यासारखीच गोष्ट होती. खरं सांगायचं ना तर मी अंदाजानं दगड मारायचा प्रकार केला. तो लागला हे माझं सुदैव. मी विचार केला, माझ्या कारच्या डिकीत प्रेत काही आपणहून चालत आलेलं नाही आहे. ते कुणीतरी ठेवलं हे नक्की आणि ते काम एकट्या दुकट्याचं नक्कीच नाही.
हे 2 माणसांचं तरी किमान काम आहे. मग हरविंदर सिंग आणि आयूब या दोघांशिवाय या केसमध्ये मला दुसरं कोणी संशयास्पद दिसतच नव्हतं. म्हणून मी आपला त्यांच्या दिशेने दगड मारला. तसंही त्या दोघांना आता फक्त अटक केली आहे, अजून सिद्ध काहीच झालेलं नाही आहे. नवलभाईंचा खून कसा झाला, का झाला हे अजूनच गूढ आहे. ज्या 2 पोपटांना पाटील साहेबांनी पिंजऱ्यात घातलं आहे त्यातला कुठला पोपट आपली चोच लवकर उघडेल, त्यानंतर आणखीन काही प्रकाश या केसवर पडेल. तूर्त देखते क्या होता है, असंच ना. शहा हसून म्हणाले, करेक्ट. असं म्हणून शहांचा निरोप घेऊन मी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या माझ्या डॅटसनकडे निघालो. श्रोते हो, हा होता 13वा भाग सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक या कादंबरीचा. या कादंबरीचा 14वा भाग अर्थात शेवटचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.